भक्तवत्सल दीनानाथ, भक्तवत्सल दीनानाथ, तिही लोके ज्याची मात, तो हा पुंडलिकासाठी आला उभा वाळवंटी. गर्भवास धरी अंबऋषीचा कैवारी, सकळा देवा अधिष्ठान एका मंत्राची कारण, तो हा पुंडलिकासाठी आला उभा वाळवंटी. तुका म्हणे ध्यानी, ज्यासी ध्यातो शूळपानी, तो हा पुंडलिकासाठी आला उभा वाळवंटी. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. नमो त्रिभुवन विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिम्न पारन्ते. परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधिगृणन्. ममापीश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः. मनोनिलावा अंगारा, सामर्थ्याने गजाननाच्या, सामर्थ्याने गजाननाच्या. संकट जाई मागारा,
पंढरपुरा, जाती महाद्वार हरी भेटी. भक्तवत्सल दीनानाथ, भक्तवत्सल दीनानाथ, तिही लोके ज्याची मात, तो हा पुंडलिकासाठी आला उभा वाळवंटी. संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग थोडा आवाज स्वच्छ करा. ज्या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने किंबहुना वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत, संतमान्य संत, जगतमान्य संत, संत सम्राट, विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबार यांचा अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला 5 चरणाचा भगवान परमात्म्याचं भक्तावर असलेलं प्रेम, भक्तावर असलेली माया, अर्थात देवाचा भक्तवत्सल स्वभाव सांगणारा अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु तुकोबार यांचा 5 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाच्या द्वारा श्री तुकोबार आहे भगवान परमात्म्याचा स्वभाव सांगताय, भक्तावर असलेलं प्रेम सांगताय, भक्तावर असलेली माया सांगताय. काय आहे परमात्मा? तो भक्तवत्सल आहे. वाह, तो एकटाच भक्तवत्सल आहे का? हो, तो एकटाच भक्तवत्सल आहे. आपण भक्तवत्सल होऊ शकत नाही. आपण वत्सल होऊ शकतो, पण कोणते? जीव कुटुंब वत्सल आहे. आपलंही कोणावर तरी प्रेम आहे, संतांचंही कोणावर तरी प्रेम आहे, आणि देवाचंही कोणावर तरी प्रेम आहे. बसलेली सगळी माणसं कुटुंब वत्सल आहे. संत दीनवत्सल आहेत आणि परमात्मा भक्तवत्सल आहे. आपल्याला कुटुंबाच्या पलीकडे काही आवडत नाही. कोणालाही बसलेल्याला विचारा, तुम्हाला कोण आवडतो? तो कुटुंबातलाच एखादा सदस्य सांगेल. अहो, तुम्हाला विचारायचं काय? तुकोबाऱ्यांना विचारा. तुकोबाऱ्या म्हणतात, आपुलियाचा कळवळा. 2 मुलं उन्हात खेळत आहे आणि त्यातल्या एका मुलाची आई त्या बाळाला आवाज देते, सोनू इकडे. तो म्हटला, खेळू दे ना ग मला. सोनू इकडे. अगं खेळू दे ना मला उन्हात जरा. काय होतं? माझे मित्र खेळताय. ती म्हणते, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का रे? अरे ये तुम्ही बोलावते, तुला जरा तुझ्या भल्याचं आहे म्हणून बोलावते. तो म्हणतो, आई अगं हा मोन्या सुद्धा खेळतोय ना. त्याची आई म्हणते, सोनू तू सावलीत आहे, त्याला मरू दे उन्हात. तू सावलीत आहे, दुसऱ्याचं मरू दे, तू मात्र सावलीत आहे. तुकोबारे म्हणतात, आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये. दुसऱ्या लेकरावर तिचं तितकं प्रेम जळत नाही. दुसऱ्यावर तिला कौतुकच करावं वाटत नाही, दुसऱ्यावर जीवच लावावं वाटत नाही. का? ती कुटुंबवत्सल आहे. आपल्याला सगळीच आपली सोयरपणातली माणसं आवडतात, आपली माणसं आवडतात. बायकोचं गणगोत माणसाला मनापासून आवडतं. भार्या गोतम पत्ते सत्यम च सते. एका सुभाषितकाराने असं वर्णन केलंय, भार्या गोतम पत्ते. पतीला बायकोचं गणगोत किती आवडतं. तो म्हणतो, हेच माझं आहे, हेच माझं आहे. अगदी वाटोळ करतात ते, तरी याला वाटतं ते माझंच आहे, माझं आहे. मला एक जण म्हणे, तुमचे नातेवाईक कसे? म्हटलं, माझे नातेवाईक तर असे आहे की त्यांच्या अंगावर फुलं घालावी वाटतात, पण कुंडी सही, फक्त फुलं नाही. अहो, जे तुम्हाला मला माझे माझे वाटतात त्यांच्यामुळे आपलं वाटोळ जरी झालं तरी चालेल, पण आपल्याला ते माझे वाटतात. याचं कारण आपण कुटुंब वत्सल आहे. चला पुढं. साधू दीन वत्सल आहे. साधूचं अंतःकरण जगातले आघात पाहू शकत नाही. साधो दीन वत्सल हा भजंती यथा देहा देवान देवा अपि तथैवतान सयेव कर्म सचिव साधो दीन वत्सल हा. संत दीन वत्सल आहे. ते दुसऱ्याचं दुःख पाहू शकत नाही. ज्ञानोबाऱ्यांनी 2 वेद ज्ञानेश्वरी दिल्या. गोड ओव्या आहे. तुम्ही सुज्ञ श्रोते आहात पुणे जिल्ह्यातले. पायात काटा मोडला
की पुणेकर डोळ्याला कधी निरोप द्यावा लागत नाही, पत्र लिहावं लागत नाही की तुझ्या डोळ्याला पाणी येऊ दे बाबा. अरे त्या पायाला वेदना होत आहे, काटा घेतलाय गेलाय पायात, थोड्या वेळाने रक्त घेऊन बाहेर येणार आहे, तो त्रास होतोय, त्याला चालता येत नाही, डोळ्याला सांगावं लागत नाही. ज्ञानोबा बोलतात पायी काटा निहटे ते व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढिलाचे नी. ज्ञानोबा बोलतात समोर ज्याचं संकट पाहिलं तैसा पोळे संकटे, त्याचं अंतकरण द्रवीभूत होतं. जसं पायातला काटा डोळ्यांना रडवतो तसं जगातलं दुःख संतांना रडवत असतं. त्यांना वेदना दुसऱ्याच्या सहन होत नाही. साधू दीनवत्सला स्वामी विवेकानंद रस्त्यानं चालले, एका खड्ड्यात एक छोट कुत्र्याचं पिलू पडलेलं होतं. क्याऊ 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 करतंय, आरडा ओरड करतंय, मला बाहेर काढा बाहेर काढा बाहेर काढा आरुळी देतंय. खूप माणसांचा घोळका गोळा झाला, पण कोणी त्याला बाहेर काढना. सगळे म्हणायचे छोटं हो, त्याला बाहेर काढावं कोणी. माऊली त्याला त्रास होईल, अहो त्याला बाहेर काढा, कोणीतरी उतरावं. उचला त्याला जरा, किती लहान आहे बिचार. त्याची आई असती तर हात उडी घेतली असती, मानेला पकडलं तरी असतं, दातात बाहेर काढलं असतं. त्याला कोणी नाही. त्याला छोट बच्चे हो, ताजं बच्च आहे हो, काही फार दिवसाचं बच्चा नाही, काढा त्याला कोणीतरी. सगळे उभे झालेले माणसं चर्चा करताय, काढायला मात्र कोणी तयार होत नाही. वाटेनं स्वामीजी चाललेले आणि स्वामी विवेकानंदांनी ती चित्र पाहिलं. बच्च पडलेलं आहे, काढा सगळे म्हणताय, काढत कोणी नाही. त्यांनी आपले कपडे बाजूला केले आणि त्या गटारीत उडी घेतली. गटारीत उतरून ते कुत्र उचललं, भरलं अंग. कुत्र एका नळाखाली नेऊन स्वच्छ केलं, स्वतःचे कपडे धुतले आणि स्वामीजी तिथून निघून गेले. पाहणारे अनेक होते, पण गटारीत उतरणारा एकच साधू होता. साधू दीनवत्सला हा का निम्न भरलिया उने. ज्ञानोबा बोलतात पाणी ढळोची नेने. काय ज्ञानोबारांची भाषा आहे. अरे नदी वाहायला लागली की एखादा मध्ये खड्डा आल्यावर तो न भरता कधी पुढे निघून जात नाही. तसा वाटेनं चालणारा साधू जगातल्या वेदना, आघात, अत्याचार, स्वैराचार, व्यभिचार, हिंसाचार बघून जर चालत राहिला तर साधू कसा. कालिदास म्हणतात फुल नाही ती वेली कशी, लोभी नाही ती वेश्या कशी, चतुर नाही तो व्यापारी कसा, अंतकरणात दया नाही तो साधू कसा, आणि मानवी हृदय घेऊन माझ्या पांडुरंगाची उपासना करत नाही तो देह कसा. कालिदासांनी म्हटलंय ज्याला दया नाही त्याचं साधुत्वाला बाध येईल. गंगा माता आलेला प्रत्येक खड्डा, ती हे म्हणत नाही हा खड्डा पुणे जिल्ह्यातला आहे मी भरणार नाही, हा अमुक जिल्ह्यातला आहे मी भरणार नाही, हा याकडेचा आहे मी भरणार नाही. का निम्न भरली आऊने पाणी ढळोची नेने. ज्ञानोबा बोलतात तेवी श्रांतात पोषोनी जाणे सामोरे जया. जशी नदी प्रत्येक खड्डा भरत 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 पुढे जाते, तशी साधू प्रत्येकाला तृप्त करत, आनंद देत, समाधान देत, भूक निभावत, तृप्त करत पुढे चालत असतात. पुणेकर हाकेच्या अंतरावर आळंदी तुम्हाला. ज्ञानोबारांचं हृदय बघा ना, अन्नाच्या जागेवर इंद्रायणीचं गटा गटा पाणी पिऊन सुद्धा या पुणे जिल्ह्याला काय महत्व प्राप्त करून दिलं ज्ञानोबारांनी. इंद्रायणीचं पाणी सिद्ध बेटातून आळंदीत यावं इतकाही सुखद काळ नव्हता, पण काय दया हो ज्ञानोबारांच्या अंतःकरणात. अरे आळंदीत रूम भाड्याचे पैसे वाचतील म्हणून कंपनीत काम करण्याच्या निमित्तानं एखाद्या धर्मशाळेत राहणारे आळंदीतले गोरगरिबांची पोरं सुद्धा ज्ञानोबा उपवाशी ठेवत नाही. आळंदीतला साधक कधी उपवाशी झोपला ऐकलं नाही कोणी. हजारो लेकर विद्यार्थी तिथं पोट भरतात, विद्येचं अध्ययन करतात. उपवाशी कोणी आळंदीत झोपलं. तुम्हाला एका वेळेचा प्रसंग सांगतो, मोठी मंडळींच्या बोखातून आजही ते ऐकायला मिळतं. कोणीतरी एक साधक ज्ञानोबारांच्या दर्शनाला आला. ज्ञानोबारांच्या समाधी मंदिराचा दार, ज्ञानोबारांच्या मंदिराचे दरवाजे बंदच व्हायची वेळ आली होती. आणि तो म्हटला मला दर्शनाला जायचं. पुजारी म्हटले जा पटकन.
मंदिर बंद व्हायची वेळ झाली. बर 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 आत गेले. ज्ञानोबारांच्या समाधीला मस्तक टेकवलं आणि तो साधक बाहेर आला. दारं बंद झाली. ज्ञानोबारांच्या दाराच्या बाहेर आले. हैबत बाबांच्या पायरीजवळ तो साधक बसला. तो म्हटलं दर्शन तर झालं पण भूक लागली मला, खूप खूप भूक लागली. हॉटेलमध्ये जायला पैसे नाही, कोणाकडं मागावं तर तशी वेळ नाही, आणि उपाशी झोप लागणार नाही. उपाशी झोप लागत नाही महाराज. दिवसभर ज्ञानोबारींचं भजन केलं होतं. दिवसभर फक्त मनात विचार आला की आपण तर ऐकलं होतं ज्ञानोबाराय आळंदीत कोणाला उपवाशी झोपू देत नाही, पण आज मी उपवाशी झोपणार आहे. अन्नच नाही. कोण आहे इथं बसलेले? तिथं हैबत बाबांच्या पायरीवर मध्यरात्रीला भोकेला एक साधक ज्ञानोबारांच्या पायरीवर बसलाय. पुणेकर, अरे ज्ञानोबारांच्या मंदिराचे दरवाजे बंद झाले होते, पण ज्ञानोबारांच्या अंतःकरणाचा दरवाजा जगाच्या पाठीवर कोणीच बंद करू शकत नाही. तो कधी बंद होत नाही. ज्ञानोबारांच्या हृदयाचं दार कधी बंद होत नाही महाराज. ते सदैव खुलय साधका करता. ज्ञानोबाराय विष्णू महाराज चक्रांकित त्यांच्या स्वप्नात गेले. चक्रांकितांची खूप मोठी परंपरा आळंदीत. ज्ञानोबारांची पालखी ज्या वेळेला आळंदीहून पंढरीला जाते, पंढरीहून आळंदीला येते, त्यावेळेला हरिपाठाच्या अभंगावर सेवा करण्याची मंदिरातली त्यांची परंपरा आहे. चक्रांकित महाराजांची. ज्ञानोबा स्वप्नात गेली त्यांच्या. आणि बसा त्या बाबांना म्हणा, अहो बसा बाबा, विक्षेप नका करू कीर्तन. विठ्ठल विठ्ठल स्वप्नात गेले आणि ते चक्रांकित महाराजांना सांगितलं. विष्णू विष्णू नाव होतं त्यांचं. अरे उठ विष्णू, काय झोपला? अरे माझा कुणीतरी साधक बसलाय पायरीवर, त्याच्या पोटात अन्न नाही, झोपला. जरा काय असेल ते ताटात त्या साधकाला घेऊन जा बाबा. ताळकून झोपेतून उठले. ज्ञानोबारांची तो दिव्य आवाज, ज्ञानोबारांची ती दिव्य मुद्रा नजरेला आली. गौरवर्ण, सरळ नासिका, पाणीदार डोळे, कोटी सूर्याचं लखलखी तसं चेहऱ्यावर असलेलं तेज. अरे बाप रे, ज्ञानोबा रे. ताटात काय होतं ते सगळे पदार्थ घेतले, खांद्यावर उपरणं घातलं. ज्ञानोबारांच्या मंदिराच्या पायरी जवळ आले. हैबत बाबांच्या पायरी जोडून पाहिलं, एक साधक बसलेला होता तिथे. का रे बाबा, भूक लागली का? त्यानं हात जोडले आणि सांगितलं, महाराज खूप भूक लागली. अरे जेवू घातलं त्याला. आणि जेवू घातल्यानंतर जो तृप्त झाला जेवून तो साधक, तो चक्रांकित महाराजांना म्हटला, तुमच्या पाया पडू द्या. विष्णू महाराज म्हटले, तू माझ्या पाया पडू नको. अरे मला तुझ्या पाया पडू दे. जन्मचे जन्म घेऊन इथं लोक उपासना करताय. ज्ञानोबारांचं दर्शन कधी होत नाही, पण तुझ्यासारख्या भोकेला साधका करतात. ज्ञानोबारा या विष्णुवाच्या स्वप्नात आले, हे तुझे माझ्यावर असलेले उपकार आहे. साधू दीनवत्सला, साधूला दया असते महाराज. जी मंडळी दयेनं भरलेली असतात त्यांचं जीवन काय मोठं असतं. म्हणून तर ज्ञानोबारांचा 750वा सोहळा होतोय. दया आहे. ज्ञानोबा दगडे पाटलांच्या अंतःकरणात दया होती, म्हणून तर इतका मोठा सोहळा आहे. एक वाक्य आहे त्या बापूसाहेबांच्या मुखातलं, त्यांच्या सवंगड्यांना सांगताना, या बावधनमध्ये माझे तरी 4 विरोधक सापडतील, माझी तरी निंदा करणारे काही माणसं सापडतील, मला तरी वाईट म्हणणारं, चुकीचं म्हणणारं कोणीतरी शोधून सापडल, पण माझ्या वडिलांना चुकीचं म्हणणारा अजून माणूस मी माझ्या जीवनात पाहिला नाही. याला जीवन म्हणतात, याला जीवनाचा पुरावा म्हणतात. लेकरांना द्यावा.
दया धर्म जागा झाला की कृपा होतेच. द्रौपदीचा दया नावाचा धर्म जागा झाला, कृपा झाली. द्रौपदी ही साध्वी आहे, पण तिचं अंतःकरण पाझर. तुमचे वडील आंधळे होते बापूसाहेब. आंधळ्याची सेवा केल्यानं जगाचा मालक सुद्धा ऋणी होतो, याचा खूप मोठा पुरावा आहे आपल्या परंपरेत. एक आंधळा साधू गंगेमध्ये स्नान करतोय आणि तीरावरून द्रौपदी चाललेली. स्नान करता 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 त्या आंधळ्या माणसाचं कमरेचं लंगोट गळालं आणि वाहत चाललं ते गंगेत. ज्या वेळेला स्नान करताना लक्षात आलं की आता माझ्या कमरेला लंगोट नाहीये, म्हणजे मी बिना कपड्याचा बाहेर निघू, बिना लंगोटाचा, बिना वस्त्राचा. अरे जग दिंडवळं काढेल माझे. दूषणं लावतील हे लोक, साधू पुरुषाला लांछनं लावतील. म्हातारपणात चाळे सुचायला लागले, विवस्त्र होऊन गंगामाईच्या बाहेर आला. लाज वाटत नाही या साधूला. अरे गंगा हमारी मैया है, बिना वस्त्र के कोई मैया में जाता है, कोई मैया के सामने जाता है. त्यापेक्षा बाहेर निघाल्यापेक्षा मृत्यू परवडला. निम्मरण स्वीकारेल. हात जोडले, गंगामाईला आवाहन केलं, प्रार्थना केली, हे मैया मी मरणार आहे तुझ्या पोटात. या आंधळ्या साधूला तुझ्या पोटात जागा दे माय, तू दयाळू आहे, तुझ्या पोटात जागा आहे. दे आंधळ्याला जगायची इच्छा आहे पण जगायची वेळ नाही, देह सहकार्य करत नाही. द्रौपदी ताटकावून तिरावून चाललेली. तिनं पाहिलं, अरे या साधूनेच तो उपकार केले जगावर, आणि साधू मरायचा विचार करतोय. बाबा मरायचा विचार करू नका बाबा, तुम्हाला माझी शपथ आहे, थांबा, आहे त्या जागेवर उभे राहा. कोण अनोळखी बाई आपल्याला शपथ घालते. शपथ घातलेल्या द्रौपदीनं पदर कमरेला खोचला. पुणेकर, त्या द्रौपदीनं पदर कमरेला खोचून गंगेत उडी घेतली. पोहत 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 गेली. वाहत जाणार ते लंगोट हातात घेतलं आणि घेऊन आली साधूकडं. साधूचा हात धरला, कमरेवड्या पाण्यात आणलं, बाबाच्या कमरेला लंगोट लावलं आणि सांगितलं, बाबा लागला तुमच्या कमरेला लंगोट, आता मारायचा विचार करू नका. गळा 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 पाणी व्हायला लागलं. द्रौपदी अगं आंधळ्या साधू करता गंगेत उडी घेते आणि माझ्या कमरेला लंगोट लावते. हा आंधळा तुझ्या मदतीला धावून येणार नाही, पण आंधळ्याच्या कमरेला जर प्रेमाला लंगोट लावत असशील तर या आंधळ्याचा आशीर्वाद आहे तुला. ज्या दिवशी तुझ्या पदराला कोणी हात लावेल त्या दिवशी जगाचा मालक तुझा पदर झाल्याशिवाय राहणार नाही. हे तुझं जीवन भलं होईल, कल्याण होईल तुझ्या आयुष्याचं. तसंच झालं. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. देव आला, आंधळ्याची सेवा केली तर द्रौपदीचा पदर परमात्मा झाला. अरे अनोळख्या आंधळ्याची सेवा केली तर देव येतो. बाप दोन्ही डोळ्याचा आंधळा असेल आणि बापूसाहेबासारखं लेकरू बापाची सेवा करत असेल आणि देव येणार नाही. राज देवाला पाहायचं असेल तर तो या मंडपात आहे, या दगडे पाटील परिवाराकडे पाहतोय आणि तुमच्या माझ्या प्रत्येक लेकराला सांगतोय, असाच तुझ्या बापाला जीव लाव, जरा असंच प्रेम कर. काय दुसरं मागतोय परमेश्वराला? अरे बाप आहे म्हणून आपलं अस्तित्व आहे. जा कधीतरी चांगल्या खादीच्या बाजारात पुण्याच्या 300 रुपये कमाई आहे मुस्लिम समाजाच्या पोराची. 300 भंगार विकून 300 रुपये कमवतं लेकरू. पण उंबरठा ओलांडल्या पहिला प्रश्न विचारतो, अम्मा जान अब्बा जान ने कुछ खाया? 300 रुपये कमाई असणारं पोरग बाप जेवला काही विचारतो. आणि 30-30 एकर जमिनी ज्यांच्या नावावर आपल्या बापाने करून दिल्या त्या लेकराला म्हटलं मात्र बाप जेवला काही विचारावं वाटत नाही. या मातीतली शोकांतिका आहे. जा अरे तो मजेत तर आपण मजेत. कधीतरी पुण्याच्या बाजारपेठेत जा, खादीच्या बाजारपेठेत जा, 2.5-3 मीटरचा चांगला कपडा, जितक्या प्रेमानं मेहुण्याला बायकोला घरातल्या नातेवाईकांना कपडे घेतात तितक्याच प्रेमानं एखादा चांगल्यात चांगला बारीतला बारीक कपडा आपल्या बापा करता घ्या. त्याला लागलेला पायजामा घ्या, त्याला लागलेलं धोतर घ्या. बारीक बारीक कपडा आपल्या बापाच्या शिंपीकडे न्या, टेलरकडे न्या. तुमचे माझे शिंपी दर महिन्याला बदलत असले तरी आपल्या बापाचा 50 वर्ष झाले शर्ट शिवणारा एकच शिंपी आहे,
हे मला असं वाटतं कीर्तनात बसलेल्या प्रत्येकाला माहिती आहे. बापाच्या गैरहजेरीत त्याच्याजवळ तो कपडा न्या आणि म्हणा काका वडील जसं वापरतात तसंच शिवून द्या. बरं बरं काका आगडा कपडा आहे बरं का, जरा नीट शिवा माझ्या वडिलांच्या मापाचं. तो सदरा शिवून ते धोतर घेऊन बापाकडे या आणि तुमच्या वडिलांकडे द्या. बाबा तुम्ही 65 वर्षाचे झाले, आज बाजारात गेल्यावर स्वतःला कधी कपडे आणले नाही, माझ्या कष्टानं आणलाय बाबा, एवढा घाला. राहू दे पोरं, कशाला आणलं? नाही बाबा चांगलं कापड आहे. अरे पण महागडं असेल, 4000 रुपये मीटरचं आहे बापा. बापा 4000 रुपये. तुम्हाला माझी शपथ आहे, एवढा कपडा घाला. तो कपडा अंगावर घातला की आपला बाप आपल्या आईजवळ जाईल आणि बायकोला म्हणेल, ऐकलं का 4000 रुपये मीटरचा कपडा आणला पोरानं. ती सांगेल, मालक तुम्हाला 4000 रुपये मीटरचा कपडा आणला आणि मला 4000चं पातळ आणलं. नवरा बायको मिठी घालून देवाचे आभार मानून रडती, तुझी कूस पवित्र झाली, आपलं जीवन सफल झालं, म्हातारपणात जीव लावणारं पोरग भेटलं. मी विश्वासानं सांगतो तुम्हाला पुणेकर, ज्या दिवशी आपल्या बापाचा अंतकाळ येईल त्या दिवशी तुम्ही आणलेला जीवाभावाचा कपडा आपल्या बापाच्या अंगावर असेल. इतकं बापाच्या कमाईवर, या लेकराच्या कमाईवर आणि लेकराच्या चांगुलपणावर आपल्या वडिलांचं प्रेम ध्यानात ठेवा. या सोहळ्यातून काही नेऊ नका घरी, पण मला माझ्या म्हाताऱ्या वडिलांबरोबर चांगलं बोलायचंय, म्हातारपणातलं टॉनिक त्यांना द्यायचंय, त्यांचा हात कधी सोडायचा नाही. समुद्राजवळ गेल्यानंतर अख्खा दगडे पाटील परिवार समुद्र पाहतो, हा बापूसाहेब नावाचा पोरगा मात्र परिवाराला समुद्र पाहू देतो. आंधळ्या बापाला समुद्र दिसत नाही म्हणून हाताला धरतो, म्हणतो बाबा इथं समुद्र आहे, इथं मंदिर आहे, इथं हात जोडा. हे कौतुक नाही त्यांचं, हे ऐकायला भेटत नाही, पायाला न भेटणारं चित्र आहे. म्हणून आमच्यासारख्या कीर्तनकाराला त्या गोष्टीचा आनंद आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणात दया हा धर्मजन्म घेत नाही, पण ज्यांच्या अंतःकरणात दया परिपूर्ण नांदते ते जीवन साधूच असतं. साधो दीनवत्सला, हा दुसऱ्याचं दुखणं जी माणसं पाहू शकत नाही त्यांचं हृदय साधूच आहे. चला पुढं, मी तुम्हाला जीवाची अवस्था सांगितली. जीव कुटुंबवत्सल आहे, साधू दीनवत्सल आहे. तो कोबर आहे, पण तुमचा विषय हा साधूचा नाही, जीवाचा नाही, देवाचा आहे. देवाचा स्वभाव कसा आहे आम्हाला सांगाल का हो? ऐका ना अभंगाचं पहिलं चरण. भक्त
तुमचा परमात्मा तुकोबाराय सांगतात. भक्तवत्सल दीनानाथ. देवाचा स्वभाव आहे तो भक्तवत्सल आहे. किती भक्तवत्सल आहे. देवाच्या 1000 नावांमध्ये एक देवाचं भक्तवत्सल हे सुद्धा नाव आहे विष्णू सहस्रनामात. ऐकोनैकस सवक्किम यत्तत्पद्मनुत्तमं लोकबंधुर लोकनाथो माधवो भक्तवत्सलः. माधवो भक्तवत्सलः. हा भक्तवत्सल आहे का हो तुकोबाराय. तो भक्तवत्सलच आहे का फक्त इतरांवर त्याचं प्रेम नाही का. तुकोबाराय म्हटलं त्याचं प्रेम सगळ्यांवरच आहे पण परिपूर्ण प्रेम त्याचं फक्त भक्तावर आहे. तसंच तुमच्या माझ्यावरही देवाचं प्रेमच आहे पण ते सामान्य प्रेम आहे. सामान्य जसं बायको सगळ्यांचाच घरातल्यांचा सांभाळ करते. बायको घरात आली की ननंदीचंही करते, दिराचंही करते, सासऱ्याचंही करते. पण एकरूप व्हायची वेळ आली की ती नवऱ्याबरोबर होते. इतरांवर तिचं प्रेमच आहे पण सामान्य परिपूर्ण प्रेम तिचं आपल्या मालकावर आहे, आपल्या नवऱ्यावर आहे. तसं परमात्मा सगळ्यांचाच सांभाळ करतो. कीर्तनाला बसलेली मंडळी ज्यांचा ज्यांचा देवावर विश्वास आहे ती सगळीच कीर्तनात आहेत. सगळ्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारला. देव 2 वेळ आपल्याला जेवू घालतो, संध्याकाळी झोपवतो, सकाळी लवकर वेळेत उठवतो. हे त्याचं आपल्यावर असलेलं काय आहे. अरे प्रेमच आहे. देव प्रत्येक जीवाकडे लक्ष ठेवू नये. एकदाचा असा प्रसंग सांगितला जातो. परमात्मा जेवायला बसले आणि ताटवून उठले. रुक्मिणी माता म्हटलं का हो का उठले. अगं म्हणजे त्या बावधनमध्ये 2-4 जरा जेवायचे राहिले. त्यांचं जेवण झालं की मी बसतो ताटावर. रुक्मिणी माता म्हणे हा काय नवीन शोध आहे आता. अगं रुक्मिणी नवीन काय शोध. जग तृप्त झाल्याशिवाय जग जेवल्याशिवाय मी जेवत नाही. ते म्हणे महाराज काय थापा आणताय तुम्ही. जरा काही बोलायचं खोटं बोलायचं लिमिट. बरं हे घरात चालू आहे चर्चा. बाहेर जर सांगितलं कोणाला तर पटणार नाही. राहू दे आपलं गप मुकाट्यानं घ्या बसून ताटावर. ताट तयार आहे, वाढायला मी आहे, पंचपक्वान्नाचा बेत बनवलाय. किती चांगला योग आहे बघा. तुम्ही म्हणताय मला जेवायचं नाही. कारण जेवणाची वेळ अशी साधून येत नाही. त्यावेळेला स्वयंपाक चांगला असतो पण वाढणारे चांगले भेटत नाही. ज्याला फुल सर्दी व्हायला त्याच्याच हातात गुलाबजामची बादली असते. तो म्हणतो गुलाबजाम घ्या गुलाबजाम घ्या. अरे काय गुलाबजाम घेतो काका. तुला पाहिलं की आम्हाला ती बादली पाहावी वाटत नाही. मी वाढायला तयार, तुम्ही म्हणता मी जेवत नाही. घ्या जेवून घ्या. परमात्मा म्हटले तुला राग आला तरी चालेल पण सगळे जेवल्याशिवाय मी जेवत नाही. थांब आता एकच जण राहिलाय त्याचं झालं की मी बसलो. रुक्मिणी मातेनं तो दिवस जाऊ दिला. 2-4-5 दिवसानं एका चांगल्या छोट्याशा डबीत एक मुंगी घातली आणि त्या डबीला झाकण लावलं. ती डबी 3ऱ्या मजल्यावर नेली. 3ऱ्या मजल्यावरच्या 3ऱ्या खोलीत नेली. 3ऱ्या खोलीतलं 3रं कपाट उघडलं आणि त्या कपाटातल्या 3ऱ्या खानात ती डबी ठेवली. कोणत्या खानात ठेवली त्याचं ध्यान ठेवा. आपल्याला ती डबी काढायची थोड्या वेळाने. 3ऱ्या मजल्यावरच्या सांगा रे पोरो 3ऱ्या खोलीत 3ऱ्या कपाटात आणि 3ऱ्या कप्प्यात. त्या 5व्या दिवशी ती मुंगी ठेवलेली. निकडं जेवणाची वेळ झाली. प्रभू चला बसा घ्या जेवून. भगवान म्हटले हो वाढ पटकन. ते म्हणे थांबा जरा वाढ होऊ द्या पूर्ण. वाढ झाली. तूप वाढलं. लोण्याची वाटी ठेवली. भगवंतानं घास उचलला. रुक्मिणी माता म्हटली देवा घास खाली ठेवा. त्या दिवशी ऐकून घेतलं तुमचं. सगळं जग जेवल्याशिवाय मी जेवत नाही. अरे एक जीव जेवायचा बाकी अजून. अख्खं जग माणसाचं कौतुक करल महाराज पण बायको नाही. देवाच्या बाबतीतलं गणित आहे तर आपली बॅटरी कुठं चमकवता. म्हणत एका ठिकाणी 4 बायका बसलेल्या. त्यातली एक म्हणे माझा नवरा घरीच येत नाही. फोन आला की निघाला, फोन आला की निघाला, फोन आला की निघाला. तिचा नवरा पोलीस. तो काय झालं घरी वेळ आली की ड्युटीज ब्युटी. ते म्हणे तुझा कधी कधी तरी घरी येतो. त्यातली एक दुसरी म्हणे माझा नवरा कंपनीत आहे. सकाळी 8ला गेला MIDC की रात्री 8लाच येतो. 12 तास त्याची भेट होत नाही. त्यात माझी बायको बसलेली होती. ते म्हणे तुमचे दोघीचे परवडले
माझा गुढीपाडव्याला गेला की हनुमान जयंतीला येतो नारळ घेऊन. त्या का पिनाऱ्याची बायको बसलेली होती. ती म्हणे तुमचे तिघीचे घरी तरी येता, मला इथं आणायला जावं लागतं. शोधू कुठं शोधू कुठं शोध, मग पाहावं लागतं. दिसला ग बाई. ती इतकं बेभान झालेलं असतं की गटारीत एखादं डुक्कर त्याला चाटायला लागलं आणि चुकून डुकराची शेपटी त्याच्या हातात आली तर तो म्हणतो आली सुरेखा. इतकं बिघडलेलं आहे ते, आणायला जावं लागतं मला. कोणाचीच बायको कोणाला 100 पैकी 100 गुण देत नाही. मला एक जण म्हणे महाराज बायको खूप शिकलेली आहे, खूप शांत आहे, खूप चांगली वागते, सगळ्या गोष्टीत तुमचं ऐकून असलेली बायको आहे, याला तुम्ही काय म्हणाल? म्हटलं याला मी स्वप्न म्हणेल, कारण हे स्वप्नातच घडू शकतं, सत्यत्वेत नाही. चला ते म्हणे मालक चला तुम्ही, एक जीव जेवायचा बाकी आहे, तुमचं काय प्रेम आहे जीवावर मी दाखवते तुम्हाला. हाताला धरून आणलं 3ऱ्या मजल्यावर, 3ऱ्या खोली, 3ऱ्या कपाटाजवळ 3रा कप्पा उघडला आणि ती डबी दिली. बघा उघडा, तूच उघड. तिनं उघडली देव पुढे धरली. पा सगळे जीव तृप्त झाल्यावर जेवतो म्हणे मी. तुम्ही भक्तवत्सल आहे ना, सामान्य प्रेम तर करा भक्तावर. हा जीव जेवायचा बाकी, या मुंगीची काय व्यवस्था आहे? भगवंतानं समोरची डबी तिच्याकडे फिरवली. त्या मुंगीला दिसता येत नव्हतं, मुंगी दिसत नव्हती, त्या मुंगीवर 4-5 साखरेचे दाणे होते. परमात्मा म्हटले रुक्मिणी हे शिल्लक राहिलेले साखरेचे दाणे, ती जेवून झोपली आहे सध्या, आणि तूही मला जेवून तूही झोप, जरा आराम कर, तुझ्या तब्येतीला आरामाची गरज आहे. जगातला कोणताही जीव अतृप्त न ठेवणाऱ्या परमात्म्याचं भक्तावर प्रेम आहे, पण सामान्य भक्तावर सामान्य प्रेम आहे. चला पुढं. काहींवर त्याचं विशेष प्रेम आहे. विशेष किती विशेष, खूप विशेष. देव कधी कधी नातं ओलांडून त्यांच्यावर प्रेम करतो. आता जिचं चरित्र थोडं आपण पाहिलं, त्या द्रौपदीला देवानं बहीण मानलं होतं. होती का बहीण? बहीण तर सुभद्रा होती, पण जीव कोणाला लावला? द्रौपदीला. 90च्या दशकामध्ये श्यामची आई या चित्रपटात साने गुरुजींच्या आईनं पाळणा हलवावा आणि या महाराष्ट्राला एक सुंदर गीत द्यावं. त्यातला भाव बघा किती गोड आहे. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण, द्रौपदीस बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून. देवाचं बोट कापलं, नारद महर्षी सुभद्रेच्या दारात गेले. सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून. बोट श्रीहरीचे कापले गबाई, बांधायाला चिंधी लवकर दे. सुभद्रा बोलली शालुनी पैठणी, फाडू नका देऊ चिंधी तुम्हासिनी. पाठची बहीण झाली वैरीन, पाठची बहीण झाली वैरीन. देव द्रौपदीस बंधू शोभे नारायण. द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परिमला त्याने मानिली बहीण, परिमला त्याने मानिली बहीण. काळजाची चिंधी काढून देईन, एवढे तयाचे
माझ्यावरी ऋण वसने देवनी प्रभू राखी माझी लाज हो चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज त्रैलोक्य मोलाचे वसन दिले पाडून द्रौपदीस बंधू शोभे नारायण भर जरी ग पितांबर दिला पाडून द्रौपदीस बंधू शोभे नारायण. ऐका माझ्या आयांनो, नाक तर रक्तावर चालत नाही, नातं प्रेमावर चालतं, ध्यानात ठेवा. प्रेमाचे लक्षण भावी विलक्षण जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण. रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम पटली पाहिजे अंतरीची कुण धन्य तोची भाव धन्य ती बहीण प्रीतीची जी करी ती जगीला भावीन. सखी बहीण पदर पाडत नाही आणि द्रौपदी अंगावर असलेल्या लाख मोलाच्या वस्त्राचा विचार करत नाही. याला विशेष प्रेम म्हणतात. ते तिचही याच्यावर आहे आणि याचही त्या द्रौपदीवर आहे. चला पुढं. सामान्य प्रेम भक्तवत्सल परमात्म्याचं, विशेष प्रेम भक्तवत्सल दीनानाथाचं, परिपूर्ण प्रेम सांगतो तुम्हाला. तुम्ही सगळे सुज्ञ श्रोते आहात. परिपूर्ण प्रेम भक्तावर परमात्मा कसं करतो याचे काही उदाहरण आपल्याला महाभारतात सापडतात. त्यातलं एक गोड उदाहरण आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल. भगवंतानं प्रेम केलं अर्जुनावर, पण किती. या जगदीश्वराचे प्रेम एत दिसतसे निरुपम कैसे पार्थी सर्वोत्तम पुण्य केले. काय या धनुर्धारी योद्ध्यानं अर्जुनानं प्रेम केलं की देवानं याच्या घोड्यांचा खराळा करावा. अरे अर्जुनाची घोडे दुतली अनंते संकटे बहुते निवारिली. अर्जुनाची घोडे देवानं धुवावी. नवल काय त्याही पलीकडचं तुम्हाला सांगतो. जेन सांगे पितया वसुदेवासी जेन सांगे माता देवकीसी जेन सांगे बंधू बळीभद्रासी ते गुह्य अर्जुनेसी बोलतसे. जे जन्मदात्या बापाला देवानं सांगितलं नाही, जे जन्माला घातलेल्या आईला परमात्म्यानं सांगितलं नाही, पुणेकर पाठच्या भावाला बळीरामाला जी गोष्ट सांगितली नाही तेही भगवंतानं अर्जुनाला सांगितलं. ते गुह्य अर्जुनेसी बोलतसे. काय सांगितलं? काय गुह्य? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? काय सांगितलं? गुह्य. काय होतं ते गुह्य? आता देवानं गुह्य सांगितलं ते मी तुम्हाला सांगू, ते गुह्य राहील का? अहो असं काय गुह्य देवानं अर्जुनाला सांगितलं? सांगायला नको कीर्तनात, पण सांगायची वेळ आणली परमात्म्यानं. सांगूच नाही, इतकं सुंदर गुह्य आहे. कोणीच कोणाला सांगू नये अशी गोष्ट आहे, तरी परमात्मा अर्जुनाला सांगतो. काय भक्ताचं प्रेम आहे, भगवंताचं प्रेम आहे भक्तावर. कायमस्वरूपी लक्षात ठेवा, देव भक्तावर किती प्रेम करू शकतो यापेक्षा मोठं उदाहरण जगाच्या पाठीवर सापडणार नाही. काय गुह्य होतं ते गुह्य हे होतं, अर्जुना तू माझी बहीण कशी पळून न्यायची हे तुला मी सांगतो. कोणी सांगू शकतो हे? स्वतःची बहीण कशी पळून न्यायची कोण सांगू शकतो?
तुवा संन्याशी होनी जनी चोरोनी नेली माझी भगिनी परिविकल्पन उपजे मनी तुम्ही दोन्ही स्वरूप एक विठ्ठल विठ्ठल सक्की बहीण कशी चोरून न्यायची हेही जो भक्ताला सांगतो यालाच तर म्हणतात भक्तवत्सल दीनानाथ भक्तवत्सल दीनानाथ ती लोकी ज्याची ती लोकी ज्याची मात ती लोकी ज्याची मात ती लोकी ज्याची मात ती लोकी ज्याची मात ती लोकी ज्याची अभंगाचा पूर्ण विचार एका वेळेच्या मर्यादेत होईल का मला सांगता येणार नाही. कीर्तन 2 तासात होतच नाही, करावं लागतं. काय सुंदर सुंदर चरित्र आहे परमात्म्याचं. भक्त वत्सल या शब्दावर कोणत्याही कीर्तनकाराला उभं करा, तो देवाच्या हजारो लीला तुम्हाला सांगेल किती भक्त वत्सल आहे. तुकोबारे म्हणतात भक्तवत्सल दीनानाथ, त्याच्या इतकं प्रेम भक्तावर करणारा कोणी नाही हो. कुठेही जा तुम्ही, आपला देव काय कृपाळू आहे, काय दया आहे त्याच्या अंतःकरणात आपल्याविषयी भरलेली. तुम्ही फक्त त्याच्याकडे जा, कितीही अडचणीतून मार्ग काढतोच. कितीही कोणतीही अडचण येऊ द्या, देवावर विश्वास ठेवा, देव मार्ग काढतोच. आमच्या परिसरात काही जुने कीर्तनकार एक दृष्टांत सांगायचे. काय झालं, 4 जणांनी एकत्रित येऊन पैसे गोळा केले. 25-25 लाख रुपये गोळा केले. 1 करोड रुपये गोळा झाले. त्यांनी 1 कोटी रुपयाचा कापूस खरेदी केला आणि गोडाऊन बांधलं. त्या गोडाऊन मध्ये कापूस भरून ठेवला. आमच्या भागात कापूस पिकवला जातो. त्यांनी कापूस खरेदी केला 6,000 रुपये क्विंटलने, आणि अपेक्षा होती 10,000 रुपये क्विंटल झाला की विकायचा. भरून ठेवला गोडाऊन मध्ये. त्या कापसाचा तर काही भाव वाढत नव्हता, पण उंदरं झाले गोडाऊन मध्ये. ते उंदर, अरे बापरे म्हणे उंदरं झाले, आता काय करता. त्याने उंदीर मारायचं औषध आणलं, पण ते उंदीर वर्तमानपत्र वाचणारे उंदीर होते. औषध खाल्लं नाही, त्याच्यावर जाहिरात असते ना उंदराची. काय करावं म्हणे गड्या, उंदरं कसे कमी होतील. त्याने एक मांजर आणलं. त्या मांजरेला पाळायचं तिथं. मांजरेनं सपाटा चालू केला उंदर खायचा. मग आता 4 जण आहे, मांजर वाटून कसं घ्यायचं. 4 जणांनी 1-1 पाय वाटून घेतला आणि 1-1 आठवडा वाटून घेतला. 1-1 आठवडा मांजरीकडे लक्ष द्यायचं. कबूल. 1-1 पायाकडे लक्ष द्यायचं. त्या एका पायाच्या भागात जखम झाली, काही दुखापत झाली, काही घाण झाली तर आपापला आपण बघायचं, हरकत नाही. काय झालं, ती मांजर दिवसभर गोडाऊन मध्ये उंदरं खायची आणि संध्याकाळी शेजारणीकडे दूध प्यायला जायची. मांजर पुणे जिल्ह्यातलं होतं ते. बरोबर शेजाऱ्याच्या जमिनीवर डोळा, शेजाऱ्याच्या प्लॉटवर डोळा. काही चतुर मांजर आहे जगात, मोक्यावरच्या जागा सोडतच नाही. ते म्हणे दूध, हिच्या घरी चांगलं दूध भेटतो. रोज यायची दूध तोंड घालून ते दूध उष्ट करून तिला लागतं तेवढं पिऊन जायचे. त्या बाईनं पाहिलं, तू थांब म्हणे जरा, तू कोणाचाही नाद कर, पण मी पुष्पाची बायको श्रीवल्ली. तुया उद्या पाय गेला म्हणून समज. ती दुसऱ्या दिवशी सांडशीच घेऊन बसली महाराज. आली का मांजर, आली का मांजर, आली का मांजर. ते मांजर आलं. आता ते उंदरं खाऊन आलेलं आणि तिनं त्या पातेल्या तोंड घातलं. चुलीवर ठेवलेलं होतं ते. अशी सांडशी फेकून मारली. एका सांडशीत त्या मांजरेचा पुढचा पायच गेला बो एका दणक्यात. ते पाय रक्त बंबाळ झाला आणि ते मांजर आपल्या गोडाऊन मध्ये आलं. दुसऱ्या दिवशी 4 जण आले. का रे कोणाचा पाय रे? तो म्हटला माझा. नेतीला दवाखान्यात. हो हो. त्यानं त्या पायाला चिंदी बांधली. 1 गाठ पडली. दुसरी गाठ काही मांजरेनं पाडू दिली नाही. ती चिंदी अशी लोंबत होती. आता मांजर ते पशु काय पाप पुण्य जाणं ती.
त्यांना काही चांगलं वाईट कळतं का? उंदरं खाल्ले पुन्हा दूध. त्याच दिवशीनं मांजर गेलं. ती बाई बसलेलीच आली का म्हणे, ती चुलीवर चढली आणि पातेल्यात मुंडकं घालणार. त्या बाईनं दुसऱ्या दिवशी ती सांडशी फेकून मारली. पण मांजरेनं त्या सांडशीचा निशाणा नेम होकवला आणि मांजरेनं चुलीहून उडी खाली घेतली. पण उडी घेण्याच्या नादात त्या मांजरीचा पाय चुलीत पडला आणि ती चिंदी लवकर पेटवा की राव. चिंदी पेटली. ते मांजर घाबरलं ना. अरे बापरे, ती म्हणे आग लागली. ती म्हणे इथं थांबण्यात मजा नाही, आपल्या घरी चला, आपल्या घरी चला, आपल्या घरी चला. आता तिचं घर म्हणजे गोडाऊन. जे पेटलं बो ते कापूस जळत होता, असे पत्र उडत होते आणि 4 जण शूटिंग काढत होते. सगळा कापूस संपला. ते 4 जण एकत्रित आले. आग कशामुळे लागली? खोलात शिरले तेव्हा समजलं मांजरेच्या पायाला आग लागली होती आणि त्याच्यामुळे आम्ही बर्बाद झालो. तो पाय कोणाचा होता? तो याचा होता. 5 संकट कसे येतात माणसावर, बारीक आहे का? पाय याचा होता. 3 जण एकाच्या विरोधात गेले. जीवा भावाचे मित्र, एक घात 4 जण वाटून खाणारे. व्यवसाय एकत्रित केला त्यावरती प्रेमच होता ना, म्हणूनच केला ना. पण 3 जण विरोधात गेले आणि ते म्हटले तू याचमुळे आम्ही बर्बाद झालो, तू आमचं नुकसान भरपाई करून दे. अरे तो म्हटला पण तुमच्यामुळे मी नाही, माझ्यामुळे तुम्ही नाही, आपण सगळे बर्बाद झालो. मूर्ख आहे का तुम्ही? वेडे आहे का तुम्ही? अरे माझी मुलाबाळांच्या पुढचं ताट गेलं याच्यात. मी माझी गुंतवणूक केली 25 लाखाची. ते म्हटले आम्हाला काही सांगू नको, आमची नुकसान भरपाई तू करून द्यायची. 3घांनी याच्यावर गुन्हा दाखल केला. तारीख पे तारीख कोर्ट आहे ते. दुनिया में सब चुतो की बाजार में पत्रों का व्यापार चल रहा. दुनिया में खोट्या गुन्ह्यातही माणसाला अडकवलं जातं. तसंच झालं. 3घांनी गुन्हा दाखल केल्यामुळे याच्या नुसत्या फेऱ्या मारणं चालू. काय झालं? फेऱ्या मारता 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 निकालाचा दिवस आला. भगवंताचं दर्शन घेतलं, सांगितलं प्रभू आता होईल ते होईल बाबा, आता मी दोषीच आहे, काय करू? 3 जण एका बाजूला आणि एक एका बाजूला. जज साहेब पुढे बसलेले. यानं ठरवलं की आज आपल्याला शिक्षा सुनावली जाईल आणि जेलमध्ये जावं लागेल. जज साहेबांनी विचारलं का हो, ज्या पायाला आग लागली तो पाय कोणाचा होता? तुमचा? 100% माझा. उरलेले 3 पाय? ते म्हटले आमचे. सगळी केस वाचली. काय बोलायचंय का तुम्हाला? आरोपीला विचारलं. शेवटचा प्रश्न विचारला जातो, काही सांगायचंय का तुम्हाला? त्याने हात जोडले आणि सांगितलं साहेब, सांगता सांगता वर्ष गेलं, ते माझं ऐकत नाही. तुम्हाला वाटल ती शिक्षा द्या. आता तुम्हीच माझी देव, तुम्हीच माझे गुरु, तुम्हीच माझे न्याय देवता. काय द्यायची ते द्या, मी भोगायला तयार आहे. जज साहेब म्हटले तुमच्या पायाला आग लागली होती, तो पाय तुमच्या वाटेला होता मांजरेचा? हो माझ्याच पायाला होता. राहिलेले 3 पाय यांच्याकडे होते, यांच्याकडे होते. जज साहेब म्हटले का हो, ज्या पायाला आग लागली होती त्याच पायाला जखम झाली होती? म्हटले त्याच पायाला झाली होती. मग नियम तर असा आहे, ज्या पायाला जखम झाली आहे तो पाय खाली टेकत नाही. आग लागली त्या पायाला पण तो पाय खाली टेकत नाही ना. त्या निरपराध पायाला गोडाऊन मध्ये आणणारे 3 पाय कोणाचे होते? ते म्हटले का हो, अरे ते तर आमचे होते. मग म्हटले तुमच्या 3घांमुळे हा एकटा बर्बाद झाला, नुकसान भरपाई करून द्या त्याची. आता ऐकून हसलात ना तुम्ही, आता ऐका. तो 1 पाय म्हणजे जीव आणि ते 3 जण आपले वैरी, आपल्याला त्रास देणारे. 3 विरोधक जगात राहतात. त्या 3 विरोधकांचं नाव आहे अहंता, ममता आणि वासना. जीव अहंतेच्या पोटाला लागला, ममतेच्या पोटाला लागला किंवा वासनेच्या पोटाला लागला की त्याचं सुखाचं अख्खं गोडावून जळून खाक होतं. एवढं ध्यानात ठेवा. म्हणून जीवानं या 3घांच्या नादाला लागू नये. जीवानं नादाला लागायचं असेल तर मी रोज सांगतो, चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभारच लागतो, सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनारच लागतो. तसं बिघडलेल्या जीवनाला, दुःखीत होरपळलेल्या जीवनाला सुखी करायला पांडुरंगाचा आशीर्वादच लागतो. त्याच्याकडे जा.
भक्तवत्सल दिना भक्तवत्सल दीनानाथ ती लोकी ज्याची मात ती लोकी लोके जाती मात ती लोके जाती हे भक्त वत्सल दीनानाथ भक्त वत्सल दीनानाथ वत्सल हे ते गेलो के जाती मात ते गेलो के जाती मात हो तो हा कुंडलिका साठी हो तो हा कुंडलिका साठी तो हा कुंडलिका साठी तो हा कुंडलिका तो हा पुंडलिकासाठी आला उभा वाळवंटी. कधी वाळवंटात पुंडलिकराया करता येतो तर कधी गोडवून जळालेल्या भक्ता करता कोर्टात धावून येतो. दुनिया की नजरों में जाना नहीं जाना नहीं. डोंगरे महाराज म्हणायचे ये सब झूठों की अदालत है, यहाँ निर्दोष को भी सजा मिलती है, दोषी को भी मुक्ति मिलती है, लेकिन भगवान की दरबार में देर है अंधेर नहीं. वहां किसी निर्दोष को कभी सजा मिलती नहीं और किसी दोषी को कभी मुक्ती मिलती नाही. भगवंताच्या दारात जा, तो तुमचं जीवन समृद्ध करेल, सुखी करेल. त्यानं एकदा माझं म्हटलं की जगाच्या पाठीवर कोणापुढे तुम्हाला पदर पसरायची गरज सुद्धा पडणार नाही. फक्त जगाच्या मालकानं तुम्हाला तळ हातावर घेतलं पाहिजे. महिला मंडळींना, पुरुषांना माझी प्रार्थना आहे, आपण सनातन वैदिक हिंदू परंपरेत जन्माला आलो. आपल्या गळ्यात तुळशीची माळ असली पाहिजे, आपण वारी केली पाहिजे, आपण व्रतस्थ जीवन जगलो पाहिजे, ज्ञानोबा तुकोबा यांची उपासना आपण केली पाहिजे. आपला नितांत विश्वास परमात्म्याच्या चरण कमलावर असला पाहिजे. ज्यांनी देवावर विश्वास ठेवला त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं महाराज. पण ज्यांचा विश्वास परमात्म्यावर नव्हता त्यांच्या आयुष्याचं वाटोळं झालं. अनेक उदाहरणं सांगायला, पण आपल्या सगळ्यांच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की आपण भगवंतावर विश्वास ठेवून पुढे चालत राहा. हे बाकीचे तुमच्या शेजारी राहणारे कोण तुम्हाला आपलं म्हणणार आहे? कोण? एखादा आहे सुखी झालेला चेहरा. प्रेत यात्रा चालू होती, प्रेत यात्रा, आणि त्या प्रेत यात्रेत एकानं प्रवेश केला. अरे बापरे, खूपच गर्दी येतो म्हणे. कोण वारलं हो? ज्याला विचारलं तो म्हणे त्या 4 खांद्यांच्या जो वरती आहे ना, माया अंदाजानं तोच वारला. अरे म्हणजे तुला काही बुद्धी आहे का उत्तर देताना? तो पुढे गेला. कोण वारलो? पुढे जा. कोण वारलो? पुढे जा. कोण वारलो? पुढे जा. तो पुढे गेला आणि त्यानं पाहिलं एका माणसाच्या हातात डाव्या हातात कुत्रं होतं आणि उजव्या हातात मडकं होतं. इंगडे महाराज सांगायची गोडूधारे. डाव्या हातात कुत्रं आणि उजव्या हातात मडकं. तो म्हणे राम 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 राम. कोण वारलं? तो म्हणे आपली बायको वारली. मडकं? म्हणूनच मडकं विधी. कुत्र? तेच तिला चावलं म्हणे. आता इतक्या अडचणीच्या काळात आपल्या मदतीला जे धावून येतं त्याला वाऱ्यावर कसं सोडता? म्हणून मी आपलं सोबत घेऊन चाललो. तो म्हणे खाओ, हे कुत्र तर कामाचं आहे राजा. 2-4 दिवस द्या आपल्याला हे कुत्र. तो म्हणे येडा झाला का तू? अरे मागच्या अंत्यविधीला आले नाही, निम्मे कुत्र्यासाठी आलेले. तू रांगेत उभा राहा. रांगा लावून माणसं दुःख मिटवायला तयार आहे. पण आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातो पंतो तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी, भया आले मोठे, पंढरी वाचून तुझ्या ठाव नाही कोठे. अरे कोणी येत नाही, पण हा कुठून येतो? हरी वैकुंठावुनी, हरी वैकुंठावुनी. बोला हरी वैकुंठावुनी. आला कुंडलिका लागुनी, आला कुंडलिका लागुनी. उभा राहिला अजूनी, उभा राहिला अजूनी. भक्ता संगे युगान युगे
मला द्या. तो वैकुंठाहून येतो तुमच्या माझ्याकरता प्रत्येकाकरता येईल. सध्या महाराष्ट्रामध्ये एक ट्रेंडिंगला असलेलं भजन आहे. सगळेजण खूप श्रद्धेनं ते भजन गात आहे. त्या भजनाचा भाव खूप गोड आहे. त्याचा भाव माझं कीर्तन संपलं 1-5-7 मिनिटात आवरतोय. थोडंसं उशीर झालंय, थोडं पुढं जाईल 2-4-5 मिनिटात आवरतो. बोर नाही ना झाले तुम्ही? येऊ ना 2-2.5 तास. जीव घ्या ना आमचा. हो, या लेकरांना काही काम नाही वाटतं उद्या. पण काय आनंद आहे. टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता ज्या आरती मंडपात आहे, त्या आरती कीर्तनाचा श्रोता तयारीच्या कानाचा आहे. आता काही श्रोत्यांना विनोद सांगा ते 10 मिनिटांना असता. काहींना घरी जाता जाता कळतो तो विनोद होता बुवा. काय सांगता विनोद कळायला. एक कारखानदार माझ्याकडे आले परवा. ते म्हटले महाराज आमचा कारखाना बंद पडला. म्हटलं डायरेक्टर चालू असेल. विनोद छोटा आहे पण तो ऐकायलाही कापराचीच बुद्धी लागते. कारखाना डायरेक्टर चालू असल्याशिवाय बंद पडत नाही. पण तयारीचे कान आहे तुमचे. ट्रेंडिंगला असलेलं भजन आहे, फार गोड आहे. त्याचा भाव इतका सुंदर आहे. ते खाटूश्यामजीला जाणाऱ्या राजस्थानच्या भक्तांचं गोड भजन आहे. ते असं म्हणतात, अंधेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आजा, हौसला हार न जाऊं. हो शाम आजा, 3 बाण केदारी, तीनों बाण चला बोला, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. 3 बाण केदारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. आरे के सहारे बाबा, आरे के सहारे, आरे के सहारे में आरे हराओ ना. 3 बाण केदारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. तूफानों ने घेर लिया, मुझे राह नजर ना आए, तुम बिन मेरा कौन जो मेरी बाह पकड़ ले जावे. भटक रहा हूँ मैं बाबा, ओ भटक रहा हूँ मैं बाबा, पार लगाओ ना. 3 बाण केदारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. 3 बाण केदारी, तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना. संकटात हाकेला ओ देणारा केवळ परमात्मा आहे. इतकं गोड भाव आहे त्याचा. कोणाच्या आला चला पुढं. अंबऋषी 60 अंबऋषीचा कैवारी, गर्भवास धरी अंबऋषीचा कैवारी. भक्तवत्सल त्याचं दिलेलं 3ऱ्या चरणातलं उदाहरण आहे. पुढं चला. सकळा देवाधिष्ठान एका मंत्रासी कारण, विठ्ठल 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 म्हणा. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ. अतो अनंत जन्माचं पाप निर्मूळ करण्याची, संपवण्याची ताकद एका नामघोषात आहे. एका मंत्रासी कारण तो हा पुंडलिकासाठी आला उभा वाळवंटी. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, त्यानं यावं आपण वर कृपा करावी. इतका त्याचा स्वभाव मायेनं भरलेला आहे. फक्त आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे. गायक वादकांची माफी मागून सरळ म्हणतोय का, तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला जर त्याला आपल्या पदरात पाडून घ्यायचं असेल, त्याची कृपा संपादन करायची असेल, तर जगात याच्यापेक्षा मोठा देव दुसरा नाही. तुका म्हणे ध्यानी, ज्यासी ध्यातो शोळपाने. भगवान शंकर ज्याचं चिंतन करतो तो हा पुंडलिकासाठी आला उभा
वाळवंटी. सुंदर रामायण झालं त्यावेळेला श्लोक झाले 100 कोटी. इकडे भांडणं सुरू झाले. दानव म्हटले रामायण आम्हाला पाहिजे, मानव म्हटले रामायण आम्हाला पाहिजे, देव म्हटले रामायण पाहिजे आम्हाला पाहिजे. द्यावं कोणाला? तिन्ही गेले भले भोले शंकराजवळ सांगितलं देवा याची वाटणी करून द्या. किती श्लोक आहे? 100 कोटी. 100 कोटी श्लोकांची भगवान महादेवानं केलेली वाटणी आहे. 100 कोटी श्लोकामधले 30 कोटी दिले दानवाला, 30 कोटी दिले मानवाला, 30 कोटी दिले देवाला. उरले किती? 10 कोटी मधले 3 कोटी देवाले, 3 कोटी दानवाले, 3 कोटी मानवाले. उरले 1 कोटी मधले 3 कोटी देवाले, 30 लाख दानवाले, 30 लाख मानवाले, 30 लाख देवाले. उरले 10 लाख. 10 लाखामधले 3 लाख देवाले, 3 लाख दानवाले, 3 लाख मानवाले. उरले 1 लाखामधले 30,000 देवाले, 30,000 दानवाले, 30,000 मानवाले. उरले 10,000 3,000 देवाले, 3,000 दानवाले, 3,000 मानवाले. उरले 1,000 मधले 300 देवाले, 300 दानवाले, 300 मानवाले. उरले 100 मधले 30 देवाले, 30 दानवाले, 30 मानवाले. उरले 10तले 3 देवाले, 3 दानवाले, 3 मानवाले. उरले एक काय उरला? तो होता सुंदर रामायणातील अनुष्टुप छंदातील 32 अक्षराचा श्लोक. त्या 32 अक्षराच्या श्लोकामधली 10 अक्षर दिली देवाला, 10 अक्षर दिली दानवांना आणि 10 अक्षर दिली मानवाला. 32 वजा 30 बरोबर 2. उरलेले जे 2 अक्षर होते ते होते राम. भगवान महादेव म्हटले एवढे मला द्या. तेव्हापासून तेच धरलं. ज्यासी द्या तो शोळ पाणी, तुका म्हणे द्यानी ज्यासी द्या तो शोळ पाणी. तो हा पुंडलिकासाठी आला उभा वाळवंटी. विठोबार कुमाये. बोला सगळ्यांनी म्हणा.